उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काही ना काही थंडगार पीत असतो, परंतु बाहेरचं पिण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी थंडगार फालुदा सरबत बनवलेला आहे। त्याचबरोबर रेसिपी फारच सोपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दूध हे आपल्याला तापवण्यापूर्वी आपल्याला त्यातून 2 मोठे चमचे दूध हे साईडला काढून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे दूध गॅस चालू करून तापवण्यासाठी ठेवायचे आहे। याला आपल्याला उकळी येईपर्यंत दूध तापवून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करायचे आहे। तर मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरी देखील चालेल। व्यवस्थित आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे। गुठळ्या आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचे नाहीयेत। तर पाहू शकता इथे आपण अशा प्रकारे जी कस्टर्ड पावडर आहे ती व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। इथे आपले दूध आहे ते व्यवस्थित उकळले गेलेले आहे। पाहू शकता तुम्ही दूध हे आपले व्यवस्थित उकळल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा कप साखर मिक्स करणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर इथे जास्त साखर हवी असेल तर तुम्ही जास्त साखर टाकली तरी देखील चालेल। तरी आपल्याला सर्व जी प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे, हाय फ्लेम आपल्याला नाही करायची। व्यवस्थित साखर ही आपल्याला दुधामध्ये विरघळू द्यायची आहे। जेव्हा साखर जी आपली दुधामध्ये व्यवस्थित विरघळेल, साखर ही दुधामध्ये व्यवस्थित विरघळली गेलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या शेवया टाकायच्या आहेत। बाजारामध्ये भाजकी आणि न भाजलेल्या अशा 2 प्रकारच्या शेवया भेटतात, तर इथे मी न भाजलेल्या शेवया वापरलेल्या आहेत। शक्यतो न भाजलेल्या शेवया वापरा। तर इथे शेवया आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं आपल्याला या लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजू द्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी अगदी 5 ते 6 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी 10 ते 12 आपल्याला इकडे बदामाचे तुकडे घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। व्यवस्थित आपल्याला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याची व्यवस्थित बारीक पूड तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी सगळी नाही वापरलेली, अगदी 2 ते 3 चमचेच आपल्याला जे आपण बदामाची पावडर तयार केलेली होती ना ती टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जी कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स केली होती ती पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायची आहे। शक्यतो काय होतं की कस्टर्ड पावडर आहे ती तळाला जाऊन बसते, त्यामुळे दुधात मिक्स करण्यापूर्वी आपल्याला ती तळातून एकदा फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून दुधात टाकल्यावरती त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत। तर इथे मी 2 बॅचेसमध्ये कस्टर्ड पावडर यामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होऊ नयेत। तर इथे मी कस्टर्ड पावडर आपल्याला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर इथे मी जी साईडला काढली होती थोडीशी तिला आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला याची कन्सिस्टन्सी किती पातळ आहे, पण जसजसं ते शिजत जाईल ना तसतसं ते घट्ट होत जातं। पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी लगेच कशी घट्ट झालेली आहे। तर आता आपण अशाच प्रकारे त्याला 2 ते 3 मिनिटं थोडंसं शिजवून घेणार आहोत। लो फ्लेमवरतीच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपल्याला गॅसवरती नाही ठेवायचं, नाही तर ते जास्त घट्ट होईल आणि आपल्याला सरबत बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं ते पातळच ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पळीला त्याची अशी परत बसलेली आहे, याचा अर्थ असा आहे की आपली कस्टर्ड पावडर आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे। पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी घट्टसर झालेली आहे। तर इथे मी गॅस हा बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्या वेळ आपल्याला हे रूम टेम्परेचरवरतीच ठेवून थंड करून घ्यायचं आहे, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं। पाहू शकता थोडंसं आपला जो सरबत आहे तो नॉर्मली घट्ट झालेला आहे। तर अशा प्रकारेच आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे। आता यानंतर आता आपण यामध्ये इथे मी सब्जा भिजत घातलेला होता 1 चमचा, तो भिजलेला आहे, तो देखील मी यामध्ये टाकलेला आहे। सब्जा हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करत असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही सब्जाचा वापर आपल्या जेवणामध्ये नक्की करा। तर आपला सब्जा आहे तो व्यवस्थित सरबतामध्ये मिक्स झालेला आहे। त्यानंतर मी यामध्ये काही बर्फाचे क्यूब्स ॲड केलेले आहे, जेणेकरून आपला सरबत हा थंडगार होईल। बाहेर गेल्यावरती आपण फालुदा वगैरे खातच असतो, परंतु आज आपण घरच्या घरी एक वेगळ्या पद्धतीने फालुदा सरबत बनवलेला आहे। तुम्ही देखील घरच्या घरी उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा थंडगार फालुदा सरबत एकदा नक्की बनवून पहा।
त्याचबरोबर इथे मी गार्निशिंगसाठी थोडंसं असं वरतून बदामाचे काही तुकडे आणि त्याचबरोबर जे आपण पावडर बनवली होती बदामाची ती देखील मी याच्यावरती टाकलेली आहे। अशा प्रकारे आपला सरबत जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे घरी एकदा नक्की ट्राय करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील। पाहू शकता तुम्ही इथे आपला जो फालुदा सरबत आहे तो दिसायला देखील किती मस्त दिसत आहे, तितकाच प्यायला देखील खूप चविष्ट लागतो आणि भरपूर पौष्टिक देखील आहे। त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा।